अभिवादन करून मी माझे 2 शब्द सुरू करते। खरं तर हा मराठा आरक्षणाचा मुद्दा कालचा किंवा आजचा नाहीये। हा मुद्दा गेली 40 ते 45 वर्षांपासून सुरू आहे आणि गेली 40 ते 45 वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या ह्या लढ्याला अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केली होती। त्यांचं बलिदान 1982 साली झालं। त्यानंतरही हा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो सुरूच आहे आणि त्याच्यासाठी अनेक लोकांचे सातत्याने बलिदान गेलेले आहेत। आणि आता जे काही नव्यानं ह्या 2-3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा परत उचलून धरलाय आणि मागच्या आज 6वा दिवस आहे, त्यांनी अन्नपाणी त्याग केलेला आहे, त्यांची प्रकृती खालावत आहे। तर कुठंतरी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की खरंच आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे बलिदान केले त्यामध्येच समाजाला मनोज जरांगे पाटील साहेबांचं बलिदान अपेक्षित आहे काय? हा जो काही प्रश्न आहे तो मराठा समाजाच्या मनात आज घर करून राहिलेला आहे। सरकारला मी एवढंच सांगू इच्छिते की हे जे काही झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे आणि जे काही अंधकाराचं सावट असलेलं सरकार आहे, या सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी आणि या अंधकारात असलेल्या सरकारला प्रकाशाची दिशा दाखवण्यासाठी आज आपण इथं ह्या कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं होतं। खरं पाहायला गेलं तर बहुतांश मराठा समाज हा शेतकरी, आपले शेतकरी बांधव आहेत। मालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नाही, कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नासाडी नुकसान होते। सध्या जी काही मराठा शेतकऱ्यांची दुर्दैवी अवस्था आहे त्यासाठी सर्वतोपरी सरकार जबाबदार आहे। आजकाल 200 एकरचा शेतकरी 2 एकरवर, 2 एकरचा 2 गुंठेवर अशी जी मराठा शेतकऱ्यांची अवस्था होते। सर्व मराठा समाजातला शेतकरी तळागाळाला रसातळाला जाऊन पोहोचलाय। हे केवळ आणि केवळ ह्या सरकारचं अपयश आहे, यासाठी सर्वतोपरी सरकार जबाबदार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे शैक्षणिक आरक्षण। एक तर मराठा समाज तळागाळाला गेल्यामुळे जी उच्च शिक्षणाची फीस असते ती मराठा समाज भरू शकत नाही, त्यामुळे मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। दुसरी गोष्ट, खूप साऱ्या प्रमाणात मेहनत करून हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात, स्कोरही येतो, रँकही चांगला येतो, परंतु आरक्षणाच्या अभावी पुढील शिक्षणासाठी किंवा पुढील नोकरीसाठी आरक्षण नसल्यामुळे हा मराठा समाजाचा विद्यार्थी अपात्र ठरतो आणि अशा वेळी हे एवढी सर्व मेहनत घेऊनही यश हाती न लागल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी हा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे। याकडे सरकारनं नक्कीच लक्ष द्यायला हवं व या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं गांभीर्याने दखल घ्यायला हवी। यावर मी एक म्हणेन, बाप पैसा जमा करतो शिक्षणावर खर्च करण्यासाठी, बाप पैसा जमा करतो शिक्षणावर खर्च करण्यासाठी, परंतु तो हे विसरतो की नोकरी मिळते आरक्षणावरून। आजकाल हे जे काही मराठा आंदोलनाचे मोर्चे चालू आहेत, साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण, हे सर्व सध्या शांततेत चालू आहे। मराठा समाजाने खरं तर सरकार मायबापला खूप दिवसा आधीपासून विनंती केलेली आहे आणि आता हा विनंतीचा काळ संपत चालला आहे। आता मराठा समाज विनंती नाही तर उद्रेक करून दाखवेल। हे जे काही मराठा समाजाचा आत्मबळ आहे, सरकार मायबापने आता मराठा समाजाचा अंत बघू नये, लवकरात लवकर गांभीर्याने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं ठोस पाऊल उचलावं। आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणतात की मनोज जरांगे पाटलांनी अजून थोडा आम्हाला अवधी दिला पाहिजे। मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली 40 वर्षापासून सुरू आहे। मराठा तज्ञ मंडळींनी 40 ते 45 वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेले पाठपुरावे सरकारकडे दिलेले आहेत। अजूनही सरकारने 30 दिवसांचा टाइम मागितलेला असता, मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांचा अवधी दिलेला होता। मग ह्या अवधीमध्ये सगळे पाठपुरावे सरकारला बघायला वेळ नव्हता। सरकार खरंच झोपलंय की सरकार झोपेचं सोंग घेतंय, हा माझा सरकारला प्रश्न आहे। आणि सरकार झोपेचं सोंग घेत असेल तर आता जरांगे एक नाही, आपण सगळे जरांगे आहोत। जरांगे साहेबांनी सगळा मराठा समाज एकत्रित केला आहे। आता मराठा समाजात कोणीही फूट काढू शकत नाही आणि सरकार जरी झोपेचं सोंग घेत असेल तरी पूर्ण मराठा समाज सरकारच्या छाताडावर
आरक्षणाला अजून आहुती देण्याच्या मनस्थितीमध्ये आता समाज नाही आहे. आणि मी शेवटी एकच सांगेल, इथे मराठा भगिनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. तर मराठा भगिनी आपण सगळ्या लेकी आहोत जिजाऊंच्या, जिने छत्रपतींना घडवले. आपण सगळ्या लेकी आहोत त्या रमाईच्या, जिने बाबासाहेब आंबेडकरांना घडवले. आपण लेकी आहोत अहिल्याबाईच्या, जिने नवऱ्याच्या निधनानंतर 15 ते 20 वर्ष राज्यकारभार सांभाळला. आपण लेकी आहोत सावित्रीच्या, जिथे समाज विरोध असताना स्त्री शिक्षणाची दारे त्यांनी खोलून दिली. आणि पेशवे रामोजी अहिल्याबाई यांच्या काळात पेशवे रामोजी अहिल्याबाईंना वारस नसल्यामुळे त्यांनी त्यांचे राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी त्या काळात अहिल्यादेवी आणि त्यांच्या सोबतच्या महिलांनी चोळी आणि बांगडीचा आहेर पाठवला होता. आज ह्या झोपलेल्या सरकारला, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना मी हेच आवाहन करते की इथे जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, माता भगिनी ज्या आहेत त्यांच्याकडून आम्ही तुम्हाला चोळी आणि बांगडीचा आहेर पाठवतो. हे आरक्षण तुम्ही देत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण आम्ही तुमच्या छाताडावर बसून ते घेतल्याशिवाय राहत नाही. आमचा विजय हा निश्चित आहे आणि हा चोळी बांगडीचा आहेर तुम्हाला स्वीकारावाच लागणार. आणि मराठ्यांना आरक्षण